झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि अखेर महायुतीचं सरकार जे आहे ते राज्यावरती बसणार आहे आणि त्यातच आता एसटी महामंडळाकडनं एसटी प्रशासनाकडनं एसटीची भाडेवाढ करण्याच्या संदर्भातली हालचाल जी आहे ती होताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलायला काँग्रेस एसटी कर्मचारी संघटनेचे श्रीरंग बर्गे सर आहेत। श्रीरंग बर्गेजी, राज्यातल्या निवडणुका तर संपल्यात, अर्थात संपूर्ण एसटी महामंडळामध्ये महिलांना आता अर्ध तिकीट आहे आणि त्यात देखील आता भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव जो आहे तो आता एसटी प्रशासनाकडनं घेतला जातोय। काय सांगाल, किती टक्क्यांची ही भाडेवाढ असणार आहे? पूर्वी एसटी प्रशासनाने 12.5% भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवला होता आणि आता माझ्या माहितीप्रमाणे 14.13% भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवला। 2021 पासून भाडेवाढच झालेली नाही। कुठलीही संस्था जी नफा तोट्याच्या गणितावर चालते तिला आपल्या नफा तोट्याचा विचार करून अशा गोष्टीत निर्णय घ्यावेच लागतात आणि म्हणून तो एसटी महामंडळाचा निर्णय महामंडळ म्हणून बरोबर आहे, पण याची प्रवाशांना झळ पोचणार आहे हेही तितकंच खरं आहे। कारण एकीकडे महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास दिला आहे आपण या सरकारने, दुसरीकडे अमृत महोत्सवी नागरिकांना मोफत प्रवास दिला आहे आणि पुन्हा आता ज्या महिला आता अर्ध्या तिकिटात फिरतात त्यांना ही साधारणतः 15 रुपयाची वाढ 100 रुपयाला ही वाढ होणार आहे। म्हणजे हे दुटप्पी आहे आणि हे सरकारचं धोरणच याला जबाबदार आहे। कारण एकीकडे सरकार घोषणा करत सुटले आणि दुसरीकडे एस टीला पैसे देत नाही आहे। साधारणतः 350 ते 400 कोटी रुपये हे सवलत मूल्य होतं विविध सवलतींचं, ते सरकारने द्यायचं आहे, पण सरकार कधी सवलत मूल्य पूर्ण देतच नाही आहे। दर महिन्याला 350 कोटी किंवा त्याच्यापेक्षा कमी पैसे दिले जातात आणि वरचे पैसे दिले जात नाही आहेत। परिणामी झालं आहे काय, 3000 कोटींची देणी आता एस टी महामंडळाला द्यायची ती बाकी आहेत। मोठा सगळ्यात धोका म्हणजे 150 कोटी डिझेलचे पैसे देण्याचा बाकी आहेत। आता डिझेलसाठी गाड्या थांबवू शकतात। आज आमच्या कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीमध्ये दिवाळी भेट रक्कम मिळाली नाही, आत्ता दिली दिवाळी झाल्यानंतर। हे सरकारने 52 कोटी रुपये द्यायला पाहिजे ते दिले नाही। आमचा महागाई भत्ता बाकी आहे, वेतनवाढीचा फरक बाकी आहे। असं सगळीकडनं एस टी महामंडळ पूर्णतः आर्थिक अडचणीत आलेलं आहे आणि म्हणून सरकारसमोरसुद्धा आता मला असं वाटतं की पर्याय राहिलेला नाही। एस टी वाचवायचे असेल तर त्यांनी एकतर भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली पाहिजे, नसेल तर जनतेच्या हितासाठी असा आम्ही पण जनतेसोबत आहेत की जनतेला जर त्यांना सवलत द्यायची असतील तर ते पैसे सरकारने एस टी महामंडळाला दिले पाहिजे। असं अंग काढू धोरण चालणार नाही। परंतु तुम्ही म्हणजे अर्थात तुम्ही म्हणतात की आता 14.3% भाडेवाढ जी आहे ती आता संपूर्ण एस टी महामंडळ प्रशासन घेणार आहे। परंतु दुसरीकडे काँग्रेस या सगळ्या संदर्भात, अर्थात तुम्ही काँग्रेसच्या संघटनेचे पदाधिकारी आहात एस टी कर्मचारी संघटनेचे, आणि दुसरीकडे काँग्रेसच म्हणणार की या सगळ्या संदर्भात प्रशासन जे आहे ते दुटप्पीपणाचं धोरण अवलंबतं आहे। निवडणुका लागल्या, निवडणुका जिंकल्या, त्याच्यानंतर ही भाडेवाढ केली जाते, मग हा विरोधाभास नव्हे का? नाही, हे बघा, हा विरोधाभास कुणी सरकारने निर्माण केला ना। हा सरकारने एकीकडे तुम्ही सवलती जाहीर करतात, मग त्याचे पैसे एस टीला द्यायला नकोत। आमचं तर म्हणणं आहे की जनतेला अजून स्वस्त प्रवास द्या, भाडेवाढ करू नका। पण भाडेवाढ न केल्यामुळं जो एस टी महामंडळावर जो परिणाम होतो आहे, या एस टी महामंडळ पूर्ण आर्थिक कोलमडलेलं आहे। एस टीचं बजेट ते तरी भरून द्यायला पाहिजे, तुम्ही पैसे दिले पाहिजेत। तुम्हाला आता लेटेस्ट सांगतो, एकीकडे सवलती जाहीर करतं सरकार। आता 3000 गाड्या येणार होत्या, त्याच्याकरता 912 कोटींची तरतूद केली होती। गेली वर्षभर या संदर्भात आम्ही पाठपुरावा करतोय, 912 कोटी दिलेच नाही। गाड्या कशा येतील? प्रवाशांना सुद्धा मला विनंती करायची आहे की सरकार घोषणा करते आणि मग आता आणि त्याच्यातले जे बारकावे आहेत, त्याचे दुष्परिणाम आहेत, त्याची पर्वा करत नाही आणि त्याच्यामुळे एस टी महामंडळ अडचणीत आलं आहे। आणि मला असं वाटतं की याच वर्षानुवर्षे एस टी महामंडळाने प्रवाशांना त्यांची वाहतूक केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये एस टी महामंडळाचा मोठा वाटा आहे। मला असं वाटतं एस टी वाचवण्यासाठी सरकारच्या विरोधात जनआंदोलन उभा करावं लागेल आणि त्याच्यासाठी प्रवाशांनीच पुढाकार घ्यावा आणि मला वाटतं निव्वळ हे कर्मचाऱ्यांनीच निव्वळ भांडायला नाही पाहिजे। आज एस टी पूर्ण अडचणीत आहे। मी तुम्हाला सांगितलं 150 कोटी रुपयाचे डिझेलचे पैसे भरलेले नाही आहेत, उद्या गाड्या थांबतील, मग कसं काय लक्षात घ्या? एकीकडे भाडेवाढ करायची नाही म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही भाडेवाढीला मंजुरी देत नाही, दुसरीकडे आता गाड्या थांबायची वेळ आली आहे, प्रवाशांचे हाल होत आहेत।
परंतु आंदोलन झालेलं होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस विलिनीकरणाची मागणी प्रामुख्याने ठेवण्यात आलेली होती, परंतु सरकार अजून देखील एसटीला आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये विलिनीकरण करून घेत नाही आहे, त्यामुळे कुठेतरी ही अडचण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. खरोखर तसं झालं असतं तर नफ्या तोट्याचा विषय झाला नसता. मग सगळी जबाबदारी सरकारची, फायदा झाला तरी सरकारचा आणि तोटा झाला तरी सरकारचा. मग ही भाडेवाढ करायची गरजच लागली नसती. म्हणून याला जबाबदार सरकार आहे. तर त्यावेळी का घोषणा केल्या मग आम्ही कर्मचाऱ्यांना वेतन आयोग देऊ, अजूनसुद्धा एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग दिला जात नाही. 4% महागाई भत्ता बाकी आहे आमचा आणि हे सवलत मूल्य तर दिलेलंच नाही. मी तुम्हाला सांगतो, जर या महिन्यात एस टीला जर आर्थिक मदत केली नाही सरकारने तर पुढच्या महिन्यापासून डिझेलसाठी गाड्या थांबतील, स्पेअर पार्टसाठी गाड्या थांबतील आणि म्हणून भाडेवाढ करायची का नाही करायची हे सरकारने ठरवायचं आहे. आता त्यांनी सवलती दिलेत आणि मग त्यांची जबाबदारी आता हे पैसे देण्याचं ना. एकतर त्यांना हे सवलतीचे पैसे द्यावे लागतील किंवा भाडेवाढ करावी लागेल. अशा चक्रव्यूहात सरकार अडकलं आहे हे सांगायला मला काही वाटत नाही या ठिकाणी. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. श्रीरंग बर्गे जे एस टी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस आहेत, त्या संपूर्ण संघटनेचे एस टीने जी भाडेवाढ करण्याचा जो काही प्रस्ताव ठेवलेला आहे तो खरं तर त्यांना कुठेतरी चक्रव्यूहामध्ये अडकवण्यासारखा आहे. कारण की एकीकडे सवलतीकरता एस टी प्रशासनाला पैसे द्यायचे आणि दुसरीकडे आता ही संपूर्ण भाडेवाढ करायची की नाही करायची या सगळ्या संदर्भात प्रश्न निर्माण होतो. कारण की दोन्हीकडनं मारा जो आहे तो आता एस टी प्रशासनाकडे आहे. परंतु सरकारने या सगळ्या संदर्भात विचार करून एस टीला जे आहे ते आर्थिक बळकटी देण्याची गरज जी आहे ती आता यापुढे येणार आहे. कारण की संपूर्ण एस टीचे जे पैसे आहेत ते अनेक महिने गेले जे आहेत ते थकीत आहेत. त्यामुळे एस टीवरती आर्थिक संकट जे आहे ते ओढावेल आणि संपूर्ण एस टी महामंडळ जे आहे ते कुठे डबघाईला येईल अशी अवस्था जी आहे ती निर्माण होत आहे, असं जे मत आहे ते श्रीरंग बर्गे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय बंकडी, TV9 मराठी, मुंबई. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.